नमस्कार. पीएमजी मराठी रेसिपी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण नागपंचमी निमित्त पुरणपोळी बनवूया. चला मग बनवायला सुरुवात करूया. छोट्या बाउलनं 1.5 बाउल मी चना डाळ घेतली आहे. आपण जास्ती पण घेऊ शकता, कमी पण घेऊ शकता. बाउल मध्ये टाकूया. डाळीला आपण स्वच्छ धुवून घेऊया. पाणी टाकूया. डाळीला चोळून ठेवल्याने डाळीवरचा पावडर वगैरे जातो. डाळ आपली स्वच्छ धुवून झाली आहे. कुकर घेऊया. कुकर मध्ये डाळ टाकूया. 1.5 बाउल डाळ घेतली आहे. 3 बाउल पाणी टाकूया. पाव चम्मच हळद टाकूया. हळद टाकल्याने आपली डाळ छान पिवळी दिसते. अर्धा चम्मच तेल टाकूया. तेल टाकल्याने आपली डाळ लवकर शिजते. चम्मचनं व्यवस्थित फिरवून घेऊया. फिरल्याने तेल पाण्यामध्ये सर्व मिक्स होतो. आता कुकरला ढक्कन लावूया. कुकर गॅसवर ठेवूया. कुकरचे 6 शिट्ट्या करून घेऊया. छोट्या बाउलनं 3 बाउल गव्हाचं पीठ घेतले आहे. पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकूया. हळद व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपला हळद व्यवस्थित मिक्स झाला आहे. पिठामध्ये पाव चम्मच मीठ टाकूया. थोडं थोडं हळदीचं पाणी टाकून आपण पिठाला मळून घेऊया. पाण्यामध्ये हळद घालून तिंबल्याने आपल्या पोळीला छान पिवळा कलर येतो. आपण पिठामध्ये मैदा पण टाकू शकता. मला मैद्याची आवश्यकता नाही म्हणून मी मैदा टाकत नाही. नागपंचमीच्या मुहूर्तावर महाराष्ट्रात घरोघरी पारंपरिक पद्धतीने गरमागरम आणि लुसलुशीत पुरणपोळी बनवली जाते. पिठाला आपण छान मऊ मळून घेऊया. थोडस तेल टाकूया. आणखीन थोडस छान मळून घेऊया. पिठाला छान मळल्याने आपली पोळी मऊ व लुसलुशीत होते. आपला पीठ छान मळून झाला आहे. बाउल मध्ये ठेवूया. थोडस तेल लावूया वरून. गव्हाच्या पिठाला आपण अर्धा तास झाकून ठेवूया. कुकरचे 6 शिट्ट्या झाल्या आहेत. आपण 2 मिनिटं कुकरची हवा जाईपर्यंत साईडला ठेवूया. 2 मिनिटं झाले आहेत. आपल्या कुकरची हवा गेली का बघूया. कुकरची हवा गेली आहे. ढक्कन काढूया. आपली डाळ छान मऊ शिजली आहे. पुरणपोळीसाठी आपल्याला अशीच डाळ शिजायला पाहिजे. आपण डाळ कुकर मध्ये शिजून घेतल्याने आपली वेळेची बचत होते व गॅसची बचत होते. आपल्याला आमटीसाठी जेवढं पाणी लागते आपण तेवढं पाणी टाकून घेऊया. या तांब्यानं मी 1.5 तांब्या पाणी टाकत आहे. डाळीला असे फिरवून घेऊया. एक पातेलं घेऊया. चाळणीने डाळीमधलं पाणी गाळून घेऊया. डाळीमधलं पाणी पूर्ण गाळून झालं आहे. पॅन कढई ठेवूया. पॅन कढई गरम होऊ देऊया. पॅन कढई गरम झाला आहे. शिजून घेतलेली डाळ आपण पॅन कढईमध्ये टाकूया. 2 मिनिटं डाळीला वाफेवर झाकून ठेवूया. गॅस स्लो करूया. डाळीमधलं पाणी आमटीसाठी काढले आहे. 2 मिनिटं झाले आहेत. बघूया आपली डाळ कशी झाली आहे. डाळ आपली छान फुलली आहे. डाळीमधलं पाणी आटेपर्यंत सारखं फिरवूया. आपल्या डाळीमधलं पाणी छान आटलं आहे. छोट्या बाउलनं 1.5 बाउल आपली डाळ आहे. 1 बाउल साखर टाकूया. आपण गोड पण टाकू शकता. आपल्याला जसं गोड आवडेल तसं साखर कमी जास्त टाकू शकता. साखर टाकल्यावर एवढं डाळ आपली पातळ झाली आहे तरी घाबरायचं नसते. हळूहळू पाणी आटून आपला डाळ छान व्यवस्थित घट्ट होतो. डाळीमधलं पाणी आटेपर्यंत आपण सारखं फिरवत राहूया. गॅस फास्ट करूया म्हणजे डाळीमधलं पाणी लवकर सुकतो. आपल्या डाळीतलं पाणी छान सुकलं आहे. आपण गॅस स्लो करूया. 1 चम्मच सोप पावडर टाकूया.
सोप टाकल्याने पचनक्रिया सुधारते. पाव चम्मच जायफळ पावडर टाकूया. जायफळ पावडर टाकल्याने पोळीचा स्वाद जास्त टाइम टिकून राहतो. अर्धा चम्मच इलायची पावडर टाकूया. आपली पोळी स्वादिष्ट बनते. याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. छान मिक्स करून झालं आहे. एक पातेलं घेऊया. चाळणी घेऊया. चाळणीमध्ये पुरण टाकूया. चाळणीवरून मऊ वाटून घेऊया. आपला पुरण पूर्ण बारीक करून झाला आहे. पुरणाला हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. पुरणाला हाताने व्यवस्थित मिक्स करून झाला आहे. झाकून ठेवलेलं पीठ अर्धा तास झाला आहे. कसा झाला बघूया. वा, छान भिजला आहे आपला पीठ. त्याला आणखीन थोडं मळून घेऊया. पुरणपोळी बनवण्यासाठी पीठ आपल्याला असाच पाहिजे. एवढ्या साईजचे पुरणपोळी बनवायचे आहेत. त्या साईजचे आपण पिठाचे गोळे बनवून घेऊया. सर्व पिठाचे गोळे या साईजचे बनवून घेऊया. आपले पूर्ण पिठाचे गोळे बनवून तयार झाले आहे. आपल्याला पोळी बनवण्यासाठी जेवढं पुरण लागते तेवढं आपण पुरणाचे गोळे बनवून घेऊया. सर्व गोळे हे साईजचे बनवून घेऊया. पूर्ण पुरणाचे गोळे बनवून तयार झाले आहे. पोळी बनवण्यासाठी तवा गरम करायला ठेवूया. पोळपाट घेऊया. एक लाटणं घेऊया. पिठाचा एक गोळा घेऊया. पिठाला वाटीसारखा आकार बनवूया. पुरणाचा गोळा घट्ट दाबून भरूया. थोडस हाताला सुकं पीठ लावूया. म्हणजे आपल्या हाताला पीठ चिटकणार नाही. पिठाचा कडा एकत्र आणून तोंड बंद करून घेऊया. असा गोल चाक बनवून घेऊया. दोन्ही साईडला सुकं पीठ लावूया. थोडस पोळपाटवर सुकं पीठ टाकूया. म्हणजे पोळपाटला आपली पोळी चिटकणार नाही. हलक्या हातानं पोळी लाटून घेऊया. पोळीला जास्त जाड पण लाटायचं नसते, जास्त पातळ पण लाटायचं नसते. आपण सर्रास लाटून घेऊया. पोळी छान गोल आकारात लाटून घेऊया. आपली पोळी छान लाटून झाली आहे. आपला तवा गरम झाला आहे. तव्यावर थोडस तेल टाकूया. आपण तूप पण टाकू शकता. हलक्या हातानं तव्यावर पोळी टाकूया. गॅस स्लो करूया. पोळीला छान बुडबुडे आले आहेत. पलटी करूया. पोळीला तूप किंवा तेल लावू शकता. मी तेल लावत आहे. दोन्ही बाजूनं पोळीला सोनेरी डाग येईपर्यंत आपण भाजून घेऊया. किती छान फुगली आहे आपली पुरणपोळी. दोन्ही बाजूनं आपण तेल लावून घेऊया. दोन्ही बाजूनं आपली पोळी छान शेकली आहे. याला दुमडूया. असेच सर्व आपण पुरणपोळी बनवून घेऊया. आपले पुरणाचे पोळ्या पूर्ण बनवून तयार झाले आहे. गॅस बंद करूया. आपली पुरणपोळी कशी झाली बघूया. मऊ व लुसलुशीत झाली आहे आपली पुरणपोळी. एक पोळी बघूया आपण. आपला पुरण कसा भरला आहे. आपल्या पोळीत छान पुरण भरलं आहे. या पद्धतीनं पुरणपोळी बनवल्यावर लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडतात. या पद्धतीनं पुरणपोळी बनवून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडल्यास नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा. पोळी दुधासोबत पण खाऊ शकता, तुपासोबत खाऊ शकता, असेच पण खाऊ शकता. कोणी कोणी आमटीसोबत पण पोळी खातात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब